नमस्कार विद्युत मावशी. नमस्कार. हा, खूप दिवसांनी आज असा नमस्कार करायला मला खूप छान वाटतंय. होय. आणि खरं तर आज आपण हा शेवटचा एपिसोड रेकॉर्ड करायला भेटतोय. हम्म. खूप अशा संमिश्र भावना मनात आहेत. कारण एक काहीतरी चांगली गोष्ट, माझ्या आवडीची गोष्ट जी मी हातात घेतली होती ती आज पूर्णत्वाला नेणार याचा आनंद आहेच. खरंय. पण ऍट द सेम टाइम की जी आपली रेग्युलर भेट होत होती, ज्याच्यामुळे मला तुमच्याकडून खूप छान छान अगदी असं वन ऑन वन पर्सनली ऐकायला जे मिळत होतं, चांगलं साहित्य तुम्ही स्वतः लिहिलेलं आणि इतकं सुंदर अभिवाचन केलं होतं ते. तर त्या सगळ्याचं आता भेट नाही होऊ शकणार याचं खूप वाईटही वाटतंय. परंतु अशा संमिश्र भावनांमध्ये म्हटलं नाही, आज करूया आपण हे. आणि कुठलाही हा एपिसोड, हा शेवटचा रेकॉर्ड करायच्या आधी मला सगळ्या आपल्या सबस्क्रायबरचे, सगळ्या प्रेक्षकांचे, सगळ्या श्रोत्यांचे की ज्यांनी वेळात वेळ काढून आपला हा अभिवाचनाचा कार्यक्रम मन लावून ऐकलाय, प्रतिक्रिया पाठवल्यात, खूप प्रोत्साहन दिलंय आणि खूप कौतुक केलंय, त्या सगळ्यांचे खूप मनापासून आभार. हा शेवटचा भाग पण तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल आणि त्याच्यातून तुम्हाला ऍक्च्युली विद्युत मावशींबद्दल खूप काही छान माहिती मिळेल अशी माझी अपेक्षा आहे. तर हा शेवटच्या भागाचं सुरुवात करताना आय थिंक आय विल स्टार्ट विथ मे मी विद्युत मावशी, आज तुम्हाला काय काहीतरी इंटरेस्टिंग वाचायला आवडेल, आपण तशी सुरुवात करू. त्याच्यानंतर मी एक जनरल तुमची माहिती सगळ्यांना व्हावी म्हणून एक 2-3 प्रश्न विचारेन, मग परत काहीतरी अभिवाचन करू आणि मग परत थोडेफार प्रश्न. असं आज इंटरव्ह्यू कम अभिवाचन असं आपण स्वरूप ठेवूया कार्यक्रमाचं. तर येस, गो हेड. बर. मागच्या एका कार्यक्रमामध्ये मी तुला एका चित्रावरची माझी कविता वाचून दाखवली होती. विजोड ही जोडी कशी टिके वगैरे. आठवतं? तर ते एक संसार चित्र म्हणायला हरकत नाही, पण दुसरं त्याला तोलून धरणारं असं वेगळं संसार चित्र तुला आज मी एका कवितेत, माझ्या जुन्याच कवितेमधून आहे ते वाचून दाखवते. मस्त. ह्या कवितेचं नाव आहे मैत्र. मी म्हणते, माझ्या मनाच्या वाटेला तुझे सावलीचे झाड, धरी उन्हात गारवा तुझे भरदार खोड. माझ्या मनाच्या वाटेला तुझे सावलीचे झाड, धरी उन्हात गारवा तुझे भरदार खोड. तुझ्या फांद्यांचा विस्तार गगनाच्या घरी जातो, पाळेमुळे पोसायाला माती माझीच शोधतो. तुझ्या फांद्यांचा विस्तार गगनाच्या घरी जातो, पाळेमुळे पोसायाला माती माझीच शोधतो. माझ्या उरी तुझी मुळे घनगर्द पसरली, माझ्या हिरव्या मायेने तुझी काया डवरली. तुला सोडून ही वाट दोहो बाजूंनी निघते, जग फिरून या पुन्हा तुझ्या ठाई विसावते. तुला सोडून ही वाट दोहो बाजूंनी निघते, जग फिरून या पुन्हा तुझ्या ठाई विसावते. मैत्र जीवाचे हे असे, कोणा सांगू तरी कसे. कोणी हसो कोणी जळो, भाग्यवंतांचे हे पिसे. वा वा, क्या बात. मी माझ्यासाठी हे असं समजून घेते की आपलं मैत्र जीवांचं सांगावीशी वाटली. राईट. म्हटलं तर आपण मैत्रिणी, म्हटलं तर आपण मावशी आणि आणखी एक छोटीशी कविता तुला ऐकवते. ही खूप जुनी कविता आहे माझी. ही 5 जून 1964 मध्ये लिहिलेली कविता आहे. वाव. बरं. त्या काळी मला प्रश्न पडत असत आणि त्यातला एक प्रश्न हा होता. प्रश्न, कवितेचं नाव, शीर्षक प्रश्न. बाईच्या जन्माला घातलेस देवा, सौंदर्याचा ठेवा दिल्याविना. बाईच्या जन्माला घातलेस देवा, सौंदर्याचा ठेवा दिल्याविना. तरी माझे काही नव्हते म्हणणे, उरातले गाणे गाऊ कोणा. पाषाणाच्या पोटी अमृताचा झरा, लाहो वाटसरा काय त्याचा. हा माझा प्रश्न. पाषाणाच्या पोटी अमृताचा झरा,
लाहो वाटसरा काय त्याचा. वा 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 वा. हा, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. खरंय खरंय, म्हणायला हरकत नाही. हा, नाही, खूप छान. आणि सुरुवात अतिशय सुंदर झाली. आणि तुमची 64 ची कविता वाचून माझ्या मनात एक प्रश्न आलाय खरं तर, आणि ज्यानं आपण सुरुवात करू आपल्या इंटरव्ह्यूची पण, की तुम्ही अनेक वर्ष हे लिहिताय आणि मी तुमचं साहित्य खूप सारं वाचलेलं आहे, जे काही कधी मिळालं तशाप्रमाणे. तुमची अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. परंतु हा साहित्याचा प्रवास कसा सुरू झाला, आणि तुम्ही म्हणजे बाय डिफॉल्ट जणू लिहायला लागलात, किंवा घरातलं वातावरण तसं होतं म्हणून, आवड म्हणून, का इथे कॅनडात आल्यानंतर जास्त कल्टिव्हेट झालं जास्त हे लिखाण, असा तुमचा जो साहित्यिक प्रवास आहे त्याच्याबद्दल काही सांगू शकलात थोडक्यात तर छान वाटेल ऐकायला. हा, साहित्यिक प्रवास म्हणायला माझा, तू म्हणालीस घरातल्या वातावरणाबद्दल, ते निश्चित त्याचं कारण होतं. कारण माझी आई ही स्त्री किर्लोस्कर ह्या मासिकांची गद्य लेखिका होती. ती वैचारिक लेखही लिहायची. आणि माझे वडील हे कवी होते. ते जन्मजात कवी होते. त्यांनी कविता तर लिहिल्याच, त्या स्वतःच्या सुखासाठी, स्वांत सुखाय म्हणतात तशा लिहिल्या. त्या प्रकाशित झाल्या न झाल्या त्यांना त्याची कधी खेदखंत नव्हती. पण त्यांच्या कविता तर प्रकाशित झाल्याच, पण त्यांनी उमर खय्यामच्या रुबायांचा केलेला अनुवादही प्रकाशित झाला. आणि दुसरं आणखीन एक नाटक त्यांचं प्रकाशित झालं होतं. त्याचं नाव होतं विझलेली वात. आणि या नाटकामध्ये त्याचा प्रयोगही झाला होता रंगभूमीवरती. आणि त्या पहिल्या प्रयोगामध्ये सुधीर फडक्यांनी त्यातल्या गाण्यांना चाली देऊन त्यांच्या स्वतःच्या संगीत दिग्दर्शनाच्या कारकिर्दीचा श्री गणेशा केलेला होता. हे त्यांच्याच पुस्तकामध्ये वाचल्यामुळे मला कळलं. माझ्या बाबांनी काही मला हे सांगितलं नव्हतं, पण घरामध्ये साहित्याचं, साहित्यप्रेमी वातावरण निश्चितच होतं. आणि आई वडिलांच्या तो वारसा माझ्याकडे आला. गद्य तर मी लिहितच होते. शाळा कॉलेजमध्ये मराठीतल्या निबंध लिहिण्यामध्ये मला फार गती होती असं बायांचं मत होतं, माझ्या शिक्षिकांचं मत होतं. आणि मला ते आवडतही होतं. मला 12व्या वर्षापासून मी ज्या कविता लिहित होते त्या संजय मासिकाच्या, संजय ह्या डायजेस्टच्या म्हणजे पाचकाच्या समस्यापूर्तीच्या स्पर्धेमध्ये मी त्या कविता पाठवत असे. आणि त्या प्रत्येक कविता माझी तिथे छापून येत असे. असं जेव्हा घडत राहिलं तेव्हा 10व्या-12व्या वर्षापासूनच मला लिहायचं आपण असतं याची जाणीव झाली. आणि मला लिहायचा छंद लागला. मला अतिशय आवडणारा छंद आहे तो. आणि ते माझं व्यक्तिमत्वातला एक भागच म्हणायला हवा, की मी कधीही मला विचार सुचले की मला लिहावेसे वाटतात ते. आणि ते तसं लिहित राहिले मी. त्याच्यानंतर साहित्यातला प्रवास म्हणायला तिथे असतानाच मी लिहित असे. मौज सत्यकथा, वाङ्मय शोभा, आणखीन इतर अनेक मासिकामध्ये, हंस मोहिनी याच्याही मध्ये मी लिहित असे. त्या सर्व, आणि वसुधा ललना वगैरे मासिकांमध्ये मी लिहित असे. या सर्व संपादकांनी माझं लिखाण आल्यानंतर त्याच्यामध्ये काही बदल न करता जवळजवळ छापत गेले ते. त्यामुळे मला असं वाटत राहिलं की आपण लिखाण हे आपण करायचंच असतं म्हणून. आणि त्यावेळीच मी भरपूर लिहिलेलं होतं. तेव्हा माझे सगळे वाचक तिथे भारतात होते, महाराष्ट्रामध्ये जास्ती होते. त्यामुळे मला इथे येऊन सुद्धा मराठीतच लिहित राहावं असं जास्ती वाटत राहिलं. आणि त्यामुळे मी तिथे जितकं लिहिलं त्याहून अधिक मी इथे लिहिलं. याचं कारण केवळ तिथे जितकी वर्ष मी राहिले त्याहून दुप्पट वर्ष मी आता इथे राहिलेली आहे, म्हणून तसं वाटत असेल. पण ते काही नाही, सरळ साधा प्रवाह आहे लिखाणाचा. आणि मागे एकदा कुठल्या तरी मराठीच्या संमेलनासाठी, पुण्यात घडलेल्या एका संमेलनासाठी मी माझी पंचमुखी साहित्य सरिता म्हणून एक लेख पाठवला होता त्यांच्याकडे. कारण कथा, कादंबऱ्या, कविता, प्रवास वर्णन, ललित लेख आणि वैचारिक लेख या पद्धतीचं सगळं लिखाण मी केलेलं आहे. फक्त नाटक लिहायचं सोडून मी सर्व प्रकारच्या साहित्यामध्ये थोडीफार भर घातलेली आहे. त्यामुळे जोपर्यंत माझे वाचक मला कळवत राहतात की अरे आम्हाला आवडलं बरं का तुमचं लिखाण, अमका लेख फार आवडला, किंवा अमकी कविता आमच्या मनाला भिडली, अशा पद्धतीची जी जोपर्यंत त्यांच्याकडून मला येत आहेत तोपर्यंत मी लिहित राहते. खूप छान.
आणि अगदी हा, आणि तुम्ही म्हणालात तसं की तुम्ही भारतात जेवढे वर्ष राहिलाय त्याच्या दुपटीत तुम्ही इथे राहिलात, त्याच्यामुळे इथल्या वातावरणाचा, संस्काराचा किंवा जीवनशैलीचा प्रभाव तुमच्या लिखाणावर नक्कीच दिसतो, आणि त्याच्यामुळे बहुधा इथे राहिल्यानंतर मला ते जास्त आपलेसं वाटतं. हे तितकंच खरं आहे. तुम्ही लिखाण खूप वर्षांपासून करताय आणि अगदी 10व्या-12व्या वर्षी सुरू केलं, आणि हे पण मी ऐकले की इव्हन पु ल देशपांड्यांकडून पण तुम्हाला खूप कौतुकाची थाप मिळाली होती, आणि ते तुमच्या अगदी अनेकांच्याकडून माझं तेव्हाच कौतुक झालं, कारण मी लहानपणी लिहित होते म्हणून माझं तेव्हा कदाचित लहान मुलगी इतकी लिहिते ह्याचंही कौतुक असेल ते. पण खरोखरीच पु ल देशपांडे आणि आमच्या घरात हे लोक जे येत होते ना, माझ्या आई वडिलांचे मित्रमैत्रिणी ज्या होत्या ना, त्या अनेक साहित्यिकच होत्या. त्यामुळे आमच्या घरामध्ये ते येत असत. गोनी दांडेकर आमच्या घरी येत असत, मधुकर केचे येत असत, सोपानदेव चौधरी येत असत. त्यामुळे बहिणाबाईंची गाणी किंवा कविता ह्या त्यांच्याकडून मला कळत गेल्या. आणि माझ्या कवितांचं कौतुक ग. दी. माडगुळकर करतात असं त्यांच्या मुलींनी, आमच्या शाळेत असलेल्या त्यांच्या मुलींनी मला सांगितलेलं होतं. तेव्हा ह्या सगळ्या कौतुकाचा परिणाम होऊन मी आपली लिहित राहिले. हा, म्हणजे मी ज्यांना खूप मानते अशा सगळ्या लोकांचं एक वेळ एक काय म्हणतात ना, एका अर्थी तुमच्या ह्याच्यावर शिक्कामोर्तब झाल्यामुळे, म्हणून मला तुम्ही अजून जवळच्या आहात. काही म्हण, ते सगळे आवडतात ना. तर अशा आपण विविध लेखकांची, कवींची नावं घेतली. तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या लिखाणावर कुणाचा विशेष प्रभाव आहे, किंवा कुणामुळे तुम्हाला खूप इन्स्पायर व्हायला झालंय इतक्या वर्ष, किंवा कुठल्या लेखकांचं, कवींचं, संत महात्म्यांचं लिखाण तुम्हाला खूप आवडतं, किंवा असं काही असेल तर शेअर करा. ओके, मी खरं सांगू का, दर दिवशी जितक्या लोकांचं मी वाचते त्यातल्या जवळजवळ प्रत्येकाचा आपल्या डोक्यामध्ये थोडाफार तरी परिणाम येतच असतो, आपोआप होत असतो असं मला वाटतं. या सगळ्यांपैकी मला सगळे माझ्या काळात ज्यांचं म्हणून मी लिखाण वाचलं, ज्यांच्या कविता माझ्या वाचनात आल्या, त्या सगळ्यांच्या काही ना काही गोष्टी मला आवडत राहिल्या. काही गोष्टी आपोआप पाठ पण होत राहिल्या. म्हणजे मला असं आठवतं की मी आणि माझी बहीण उज्ज्वला जेव्हा पिकनिकला जात असू, कुठे गड चढायची पाळी आली, तर भव्य हिमालय तुमचा आमुचा, केवळ माझा सह्यकडा, गौरी शंकर उभ्या जगाचा, मनात पूजी रायगडा, ही जी कविता आहे बापटांची, वसंत बापटांची, ती आम्ही दोघी म्हणत जात असू. म्हणजे अशा अख्ख्याच्या अख्ख्या कविता म्हणत जाणं हा आमच्या घरातला एक पास टाइम होता चक्क. आणि तशा किती कविता माझ्या पाठ आहेत. शांता शेळक्यांच्या बरोबर जेव्हा गप्पा मारायची संधी आली, तेव्हा त्यांनी त्यांच्याकडच्या पोतडीतल्या काढून कविता मला ऐकवायच्या आणि मी माझा पाठ असलेल्या त्यांना म्हणून ऐकवायच्या. ह्याच्यामध्ये आमच्या दोघींचा इतका सुंदर वेळ जात असे. खूप छान वाटायचं मला ते ऐकताना तसं त्यांच्याकडून. बहिणाबाई चौधरी यांच्या कविता काही, आता आपल्याला गुढीपाडव्याचा सण येतोय ना आता, तर गुढीपाडव्याच्या सणाच्या निमित्ताने त्यांनी काय लिहिलं होतं माहितीये का तुला? नाही. पडी जातो तो पाडवा, पडी जातो तो पाडवा, करा माझी सुधारणी, आता गुढी पाडव्याले मना गुढी उभारणी. काय लोकाची बी तऱ्हा, कसे भांग घोटा पेले, काय भांग घोटा प्यायलेत का हे लोक, उभा जमिनीच्या मध्ये आड म्हणती उभ्याले. जमिनीच्या मध्ये तो उभा असतो, म्हणजे ती विहीर जमिनीच्या मध्ये उभी असते, आणि तुम्ही त्या विहिरीला आड कसं म्हणता, ती काय आडवी पडलीये का असं त्या म्हणतात. असं म्हणूनही कधी जसे उभ्याला आडवा, असं म्हणूनही कधी जसं उभ्याले आडवा, गुढी उभारतो त्याले कसं म्हणती पाडवा. पडी जातो तो पाडवा, करा माझी सुधारणी, आता गुढी पाडव्याले म्हणा गुढी उभारणी. ही छान आहे की नाही कविता? त्या खूप सही, ऍक्च्युली मला खूपच आवडले. हो, अगं गुढीपाडवा आला ना की मी गुढी बिडी उभारत नाही, पण मला बहिणाबाईची कविता आठवते, म्हणा गुढी आता गुढी उभारणी. ऍक्च्युली गुढी उभारणी हा खरं छान शब्द आहे जास्त, हा गुढी पाडव्यापेक्षा. बरोबर. आता जर एखादा लिंग्विस्ट असता तर त्यांनी सांगितलं असतं की पाडवा हा शब्द प्रतिपदा ह्याच्यामधून तो आलेला आहे तिथे. पण ठीक आहे, त्या बाईनी पण तिला अक्षर, शब्दांच्या कडे बघणं, वेगळ्या नजरेने बघणं, हे तिच्याकडून मी घेतलंच. माझा शब्दवेध जेव्हा मी पुस्तक लिहिलं तेव्हा शब्दांच्याकडे वेगळ्या वेगळ्या नजरेने बघूनच ते लिहिलं.
आणि बाई ही निरक्षर असताना ती शब्दांच्याकडे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बघत होती. हे मला तिच्या कवितांमधून तेव्हाही जाणवलं होतं. शाळेत असताना मी बहिणाबाईंच्या कविता म्हणून एक लेख लिहिलेला होता त्यांच्या कवितांच्या वरती. तर असा प्रत्येक कवीचा, कुसुमाग्रज म्हणा किंवा ग. माडगूळकर म्हणा, कोणी जे त्या त्या काळात लिहित होते, त्या सगळ्यांचा माझ्या डोक्यामध्ये काही ना काहीतरी जात राहिलं, काही ना काहीतरी स्थिर राहिलं, एवढाच. पण माझ्या ज्या कविता लिहिल्या मी, त्यांच्यावरती तो परिणाम तुम्हाला दिसेलच असं नाही. बरोबर. संपूर्णपणे माझ्या कविता आहेत, वेगळ्या. खरंय, खरंय. आणि ह्या सगळ्या थोर लेखकांचा, कवींचा आपल्यावर काय म्हणतात ना, प्रभाव असतोच. म्हणजे यू डोंट हॅव टू सेम तसंच तसंच आपण त्यांच्याच कधीच करत नाही. स्टाईलने लिखाण असं नसतं, परंतु अगदी बरोबर. मला आणखीन एक सांगावं असं वाटतं, हे सगळे आत्ताचे कवी, मी ज्या काळात वाढत होते त्या काळातले कवी तर मला आवडतच होते. त्याबरोबर अर्थातच मी इतर भाषांमधले कवित्व वाचतच होते, सगळ्यांचं काव्य. संस्कृतातले कालिदास, भवभूती यांचा तर डोक्यावर परिणाम होताच होता, कारण ते माझे लाडकेच आहेत. पण मराठीत अख्खं जन्मभर मी ज्यांची कविता वाटेल त्या शरीराच्या अवस्थेमध्ये सुद्धा वाचू शकले आणि आनंद घेऊ शकले, ते दोन कवी म्हणजे तुकाराम आणि रामदास. हे दोन कवी मला कुठल्याही क्षणी उचलून काढून त्यांची गाथा, तुकारामांची गाथा, रामदासांचा दासबोध वगैरे वाचायला मला अतिशय आवडतं. आणि दर क्षणी कुठल्याही वेळी मी ते वाचत असले, माझे 4 दाढा काढल्या गेलेल्या होत्या. त्या काळात सुद्धा मी तुकाराम बुवांची गाथा घेऊन हातामध्ये त्यातनं चाळून चाळून मला आवडतील ते अभंग वाचत असे. आणि फार त्यांनी मनाला बरं वाटत असे. जेव्हा जेव्हा नवीन काही मला हवं असतं, तेव्हा तेव्हा मी या दोघांच्या पायाशी धाव घेते आणि त्यांचं वाचून खरोखरी नवीन काहीतरी दृष्टी मिळते, ह्याच्यात काही शंका नाही. अगदी बरोबर आहे. आणि मला ह्याच्यावर ऍक्च्युअली म्हटलं ना, आय शुडंट बी सेईंग एनिथिंग. म्हणजे माझंही तितकंच असंच मत आहे. नाही, मी तुकाराम आणि रामदास हे खरोखर आपल्या महाराष्ट्र आणि म्हणजे खूप साधं, सरळ आणि रोखठोक असं, आणि प्रॅक्टिकल ऍडवायसिंग म्हणतात ना, तसं त्या दोघांचं खूपच. त्याच्यामुळे प्रश्नच नाही. म्हणजे त्यांचा प्रभाव आपल्या सगळ्यांवरच थोडा का होईना असतो. तर अजून तुमचं कुठला तरी दुसरी कविता किंवा हे ऐकण्याच्या आधी एक प्रश्न शेवटचा विचारते, आणि मग आपण कविता वाचन किंवा तुम्हाला जे काही अभिवाचन करायचं असेल आज ते तुम्ही कराल. दुसरा एक असंच, हा खूप रॅन्डम प्रश्न आहे की सक्सेस हा माणसाचं, वेगवेगळे लोक वेगवेगळ्या अर्थाने त्याच्याकडे बघतात. कोणी म्हणतं भरपूर पैसा, प्रसिद्धी, पारितोषिक, लोकसंग्रह, असं काही असू शकतं. तुमच्या मते सक्सेस म्हणजे काय? आणि दुसरं की लेखिका म्हणून सक्सेस तुम्हाला इथे कॅनडात राहिल्यामुळे कमी जास्त, किंवा भारतात असता तर कमी जास्त, अशाबद्दल तुमचं काही मत आहे का? म्हणजे वेगळं झालं असतं का की आपण भारतात राहिलो असतो, कारण तुम्ही मराठी साहित्य लिहिता म्हणून, बाकी नाही. तर एकूणात सक्सेस या व्याख्येमध्ये तुम्ही कशा अर्थाने बघता आणि तुम्हाला काय वाटतं, असं विचारायचं होतं मला. मलाच मोठा प्रश्न आहे, भरपूर मोठा प्रश्न. सक्सेस मला माहित नाही, मी त्याची कधी मोजदाद करायला गेले नाही. कारण काय झालं की मला जे लिहावंसं वाटतं त्याची उर्मी येते. ती उर्मी आल्यानंतर ती कागदावर उतरवायची असते, नाही तर कमीत कमी कम्प्युटरच्या साह्याने का होईना पण ती लिखाणात घालवायची असते. एवढीच माझी जन्मापासूनची किंवा लहानपणापासूनची म्हण सवय, तशी मी लिहित राहिले. आता त्यातून मला पैसे कधी ह्या मराठी लिखाणातून मिळतील अशी आशा कधीच नव्हती, त्यामुळे त्याचा सोडूनच दे विचार. पुस्तकं जी काय माझी छापली गेली, त्या कुठल्याही पुस्तकाच्या छपाईसाठी मला पैसे घालायला लागले नाहीत. उलट प्रकाशकांनी जेव्हा मला विचारलं की अहो आम्हाला काही देणार का काही, तेव्हा मी त्यांना हो माझ्याकडे अमकं आहे, तुम्हाला रस आहे का पहा, असं इतक्या सहजपणाने दिलं. मॅजेस्टिक सारख्या प्रकाशकांनी मला सांगितलं की अहो तुम्ही ते लेख लिहिताय ना, ते आम्ही छापणार आहोत बरं का. मी म्हटलं ठीक आहे छापा. या पद्धतीने माझी पुस्तकं छापली गेली. ती खपली का नाही हा प्रकाशकांचा प्रश्न. माझ्या दृष्टीने ती 4 लोकांच्या का होईना वाचनात आली ना, आनंद आहे, एवढाच मी त्यातनं अर्थ घेतला. तरी पण मी ह्या नॉर्थ अमेरिकेमध्ये राहत असताना
आमच्या संस्कृतातल्या कॉन्फरन्सच्या निमित्ताने जेव्हा इकडे तिकडे फिरणं व्हायचं माझं कुठकुठल्या गावी, आणि एकतात काम केल्यामुळे त्या गावातल्या काही लोकांना तरी माझी माहिती असायची की ही लिहिते बाई. तर त्या ठिकाणी जाता जाता मी सहजपणाने माझ्या अभिवाचनाचे कार्यक्रम जेव्हा केले, तेव्हा इतक्या लोकांनी मला वेगवेगळ्या पद्धतीने दाद दिली. माझ्या दृष्टीने वाचकांची दाद मिळाली की पुष्कळ झालं ना आपल्याला. तसंही मला यश मिळालं म्हणायला काहीच हरकत नाही. अनेकांनी मला माझी कथा वाचल्यानंतर किंवा कादंबऱ्यातल्या काही भाग वाचून दाखवल्यानंतर कळवलं, की "अहो, तुम्हाला ही व्यक्तिरेखा कशी काय सुचली? कारण आमच्या घरातला आमचा अमका-अमका नातेवाईक म्हणजे अगदी, अगदी बरोबर तसं आहे." असलं काही-काही मला जेव्हा ऐकवलं, तेव्हा मला असं वाटलं, की चला, म्हणजे आपण लिहितो ते कुठेतरी लोकांना रिलेटेबल वाटतं आहे, त्याच्यामध्ये त्यांचा रस आहे आणि प्रत्येक ठिकाणी मला ही अशा पद्धतीची दाद मिळत गेल्यामुळे माझ्या दृष्टीने मला पोहोचलेलं आहे. पुरस्कार म्हणायचे तर मला माहित नाही माझ्या लिखाणामध्ये एका ह्या अनुवादाच्या पुस्तकाला माझ्या पुरस्कार जो दिला गेला पुण्यामध्ये, तो पुरस्कार मी तिथे नसतानाच दुसऱ्या कोणीतरी ते पुस्तक त्यांना दाखवून त्यांच्याकडून ह्याला मिळायला हवा वगैरे करून ते पुरस्कार मिळवलेला आहे, त्या पुस्तकाला मिळालेला आहे. तर त्यात मला फक्त परत आनंद झाला. पण माझ्या अनेक गोष्टींना पुरस्कार मिळण्यापेक्षा महाराष्ट्र फाउंडेशन तर्फे मीच स्वतः लोकांच्या पुरस्कारार्ह पुस्तकांना पुरस्कार देण्याचं काम करते आहे, याच्यातही मला भरपूर समाधान आहे. कारण मला जी साहित्याची जाणीव म्हणावी ती जी आहे माझ्या दृष्टीने, त्याचा उपयोग जर पुन्हा इतर काही 4 लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी होत असेल, नव्या लोकांना आणि जुन्या लोकांचा जीवन गौरव पुरस्कारासाठी नावं सुचवण्यामध्ये होत असेल, तर काहीच हरकत नाही. तर मला असं वाटतं, की हो, आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटलं असतं सारखं. मी तिथे असते तर काय झालं असतं याचा विचार करण्यात मला गरज वाटली नाही कधी. मला वाटतं जेवढं काय मिळायचं आहे, ते मिळत गेलेलं आहे मला आणि मी आहे त्याच्यामध्ये समाधानी नेहमीच होते. त्यामुळे त्याची फारशी चिंता मी कधी केली नाही. पण माझ्या मते मी यशस्वी आहे का नाही हे 4 लोकांनी 4 आणखी काही वर्षानंतर ठरवावं. माझ्या मी दृष्टीने मला भरपूर मिळालेलं आहे. सगळ्यात ऍक्च्युली सक्सेसची किंवा यशस्वीतेची महत्वाची खूण म्हणजे समाधान. हो, आणि ज्याच्याकडे ते आहे ना, तो खरा यशस्वी. कारण कायम. देर इज नो लिमिट फॉर काय म्हणतात ना, हां. अजून हे हवं ते हवं असं असूच हो, शकतं. हो. असू परंतु शकतं. आय खरं आहे. थिंक आय विल 100% से की म्हणजे मी तुमचं समाधान आहे. साहित्य वाचलंय म्हणून तर, परंतु खरोखर तुम्ही इतक्या विविध गोष्टी करत असता, इतक्या तुम्ही हरहुन्नरी आहात, हं. आनंदी, उत्साही आणि समाधानी. आय थिंक सक्सेस इज नथिंग बेटर दॅन दिस. हो, खरं आहे. याच्यामध्ये एक तुला आणखीन एक गमतीची गोष्ट. मगाशी 64 सालातली एक कविता वाचून दाखवली ना, तर आता आपण ह्या यशाच्या गोष्टी करतो आहोत. तर मी तुला 90 साली काय झालं ते सांगते. अगदी 1990 साली. अगदी. इथे माझ्याकडे एक पत्र आहे. ते अशोक केळकरांना मी लिहिलेलं आहे. अशोक केळकर हे भाषा आणि जीवन ह्याचे तेव्हा संपादक होते. मार्च 20, 1990. श्री अशोक केळकर या सन भाषा आणि जीवनच्या वर्ष 7 अंक 3 मध्ये अनुक्रमणिकेत आणि त्यानंतरच्या अंक 4 मधील सूचित माझे नाव विद्युल्लेखा वाघ असे पडले आहे. ते पाहून मौज वाटली. कारण समजले नाही, पण त्या निमित्ताने जे विचार सुचले ते कवितेच्या रूपात उतरले ते पाठवते आहे. त्यात वाचकांना सहभागी करावेसे वाटले तर प्रकाशित करा. विद्युल्लेखा अकलूजकर. बरं, हे माझं पत्र 4 ओळींचं. आणि त्यानंतर त्यांनी लगेच संपादकांच्या माफी सकट माझी ही कविता, नाव नावाची कविता पुढच्याच अंकामध्ये लगेचच प्रकाशित केली आणि वरती सांगितलं की संपादकांच्या अनवधानाने ते पूर्वाश्रमीचं नाव पडलेलं होतं, पण आम्हाला त्या निमित्ताने ही कविता मिळाली इतकी चांगली म्हणून आम्ही ही प्रकाशित करतोय, हे आणि वरती लिहिलेलं होतं. तर ही कविता काय आहे ती मी आता वाचून दाखवते. बरं. नक्कीच. हा हा हा. नाव 23व्या वर्षी एका दूर देशाच्या स्वप्नात शिरताना घर सोडलं, देश दुरावला आणि इतकी वर्ष मिरवलेलं नाव सोडलं. गंगेच्या प्रवाहात फुलांच्या परडीतून तेवता दिवा सोडावा तसं.
ते नाव आज पुण्यापुऱ्या तितक्याच वर्षांनी मासिकाच्या पानावर संपादकांच्या अनवधानानं औचित भेटायला आलं. तरी एकदा दिलं दान पुन्हा घेता येत नाही. मुखवटा इतका घट्ट बसलाय की मूळचा चेहरा पुन्हा त्याच्यावर चढत नाही. मिळतात मात्र तिराहितांच्या शंका. पुन्हा माहेरचं नाव लावते म्हणजे फाटलं वाटतं. तरी बरंच टिकलं म्हणायचं. मग सध्या काय करते कोणी, याला माझ्याजवळ उत्तर नाही. एक जण प्रत्येक वेळी नवा घरोबा करताना स्वतःचं देखील नाव बदलत जाते. एक जण दुसऱ्या नवऱ्याशी नांदताना पहिल्या नवऱ्याचं नाव लावते. पहिलीला थिल्लर म्हणून नाक मुरडतात, दुसरीला बेईमान म्हणून हिणवतात. अशा मतामतांच्या गलबल्यात उडणारी धूळ डोळ्यात गेली तरी आता पाणी येत नाही, फक्त घसा कोरडा पडतो. लक्षात कसं येत नाही त्यांच्या की तसं आपल्याला नाव कधी नसतंच. असतात त्या नुसत्या उपाधी. वाट चालताना कामी येतात म्हणून अंगा खांद्यावर बाळगलेली बोचकी. एक एक गळून पडेपर्यंत वाट संपते. रूपाचं अरूप होतं आणि मग मिळालंच तर जे नाव मिळतं तेवढंच आपलं असतं, पण ते देखील त्यांच्यासाठी. बरोबर आहे. प्रसिद्धी आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या जस्ट बाहेरच्यासाठी आहेत. आपण वर घेऊन काहीच जाणार नाहीये आणि जे बरोबर येणार आहे ते समाधान. हे 1990 ची ही कविता. तेव्हा वेळोवेळी अशा विचारांमध्ये मी असल्यामुळे मजा असते. मस्त छान वाटलं ऍक्च्युली. आणि बरोबर आहे खरोखर की हे मी जस्ट म्हटलं ना की वेगवेगळे लोक वेगवेगळे प्रश्न विचारतात आणि आता जसं तुम्ही कवितेत म्हटल्याप्रमाणे, आणि त्या निमित्ताने तुमची साहित्यिक म्हणून, व्यक्ती म्हणून तुमची विचारधारा कशी आहे किंवा हे माहिती होते, म्हणून हा प्रश्न होता. प्रश्न कुठलेही विचार. मी जन्माची शिक्षिका असल्यामुळे येस एक्झॅक्टली. पण म्हणजे शिक्षकांना प्रश्न विचारण्याचं म्हणजे माझं फारच मोठं धाडस आहे. नाही, आपण कुठलेही प्रश्न विचारूया. खरंच तयार आहे मी. नाही. तर आता हे सिरियस प्रश्न झाले. आता एक 2-4 छान छोटेसे फन प्रश्न विचारते की ज्याची तुम्ही क्विक उत्तर द्यायची मात्र. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही काही छान परत अभिवाचन करू आणि मग आपण संपवू. चालेल. तर आता जे फन प्रश्न विचारायचे त्याच्यामध्ये जनरल त्यातनं तुमची माहिती व्हावी म्हणून. आणि हे तर तुमचा आवडता रंग कोणता सांगा. माझा आवडता रंग लाल आणि सर्व छटा लालाच्या. लाल या रंगाच्या सर्व छटा, म्हणजे मला गुलाबी, लाल, मरून इत्यादी इत्यादी. अरे वा. मस्त. लाल रंग एकदम उत्साहाचं, आनंदाचं प्रतीक आहे, त्याच्यामुळे एनर्जी ऍक्च्युअली. दॅट्स गुड. वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी रंग अर्थातच आवडतात. बरोबर. तुमचा आवडता पदार्थ कोणता. माझा आवडता पदार्थ आंबा म्हणायला हरकत नाही, पण आंबा, चिंच, आवळे सगळी फळं आवडतात, पण पुरणपोळी म्हणायला पाहिजे. येस माझी पण खूप आवडीची पुरणपोळी. तुझ्याकडे खायला यायलाच हवी आहे कधीतरी ती. खरंय. तुझ्या अवोकाडोचा पराठा जो तू करायची किंवा अवोकाडोची पोळी, ती मी तुझ्याकडून शिकले आणि ती मला अतिशय आवडते. करते मी अनेकदा. अरे वा. ओ थँक्यू. तेव्हा तुझी पण आठवण येते. मस्त. नाही, छान लागतं ऍक्च्युली. हेल्दी आणि गुड. तेच. तुमच्या आवडत्या एखाद्या जागेचं, स्थळाचं
तुम्ही इतक्या फिरलेल्या आहात जगभर, अशा कुठल्याही एका जागेचं नाव सांगा. किंवा जगभरच्या व्हेनिस मला अतिशय आवडत होतं. व्हेनिसला जेव्हा गेले तेव्हा व्हेनिस तर फारच आवडलं होतं. पण तसंच तितकंच मला पुण्यातल्या कॅम्पमधून फिरायची अत्यंत ओढ होती. कारण माझं बालपण पुण्यातल्या कॅन्टोन्मेंट भागातून फिरताना गेलं. रेस कोर्स आणि एम्प्रेस गार्डन ही अतिशय आवडीची जागा होती. काश्मीर जेव्हा मी 15 वर्षाची असताना जेव्हा काश्मीरमध्ये गेले, अत्यंत आवडीने तिथे राहिले. जे काय आम्हाला महिनाभर तिथे राहायला मिळालं त्याच्यात काश्मीर मी कधीच विसरणार नाही. अतिशय सुंदर, स्वर्गात गेल्यासारखं वाटावं इतकं छान होतं. आणि इथे म्हणशील तर ह्या रिचमंडच्या भागामध्ये मी स्टीव्हस्टनच्या भागामध्ये फिरायला सतत जात असते. तो एक भाग अतिशय सुंदर भाग आहे फिरायच्या दृष्टीने. आणि दुसरी पॉलक पार्क ही आमची जागा. त्या पॉलक पार्क वरती तर माझ्या बागकामाचे ठसे जागोजागी उमटलेले असल्यामुळे पॉलक पार्क ही अतिशय सुंदर जागा आहे. अरे वा. हा, तर जायला पाहिजे कधीतरी तिथे. एक्झॅक्टली, मी तेच म्हणणार होते. आणि आता तुम्हीच म्हणालात तसं की तुमचा, मला माहितीये की लिखाणा व्यतिरिक्त तुमचा आवडीचा दुसरा छंद गार्डनिंग आहे. आणि खूपच म्हणजे तुमच्याकडे खरोखर ग्रीन थंब आहे. आणि तर असाच म्हणजे तुम्ही भरपूर हरहुन्नरी आहात. परंतु लिखाणा व्यतिरिक्त तुमची खूप मनापासून आवडणारी अजून कुठली गोष्ट आहे? लिखाण करत नाही तेव्हा मी काय करते, बाहेर उठून फिरायला जाते. भटकंती हा माझा अत्यंत आवडता जिव्हाळ्याचा विषय आहे. कुठल्याही क्षणी मला बाहेर फिरायला जा म्हटलं ना कुणी, तर मी अगदी नक्कीच जाईन. आणि कुणी नाही म्हटलं तरी पहिली गोष्ट करीन, जे काय सगळं काम झालं, चला आता मोकळा वेळ मिळाला, चला उठून बाहेर फिरायला निघूया. ते मी करत असते कायम. आणि त्या भटकंतीमधूनच मी झाडांच्या मध्ये भटकत असते. मुख्यतः मला निसर्गात भटकायला आवडतं. मॉलमध्ये जाऊन विंडो शॉपिंग करणं हा माझा अजिबात छंद नाही. मला त्याऐवजी झाडाझुडपांमध्ये फिरायला आवडतं, झाडांकडे बघायला, त्यांच्याशी बोलायला. वेडं म्हटलं कुणी तरी देखील मी झाडांशी बोलत असते कायम. तऱ्हांच्या विचारांनी त्यांच्याकडे बघत असते. पानगळीच्या फांद्या मला आवडतात. त्यांना बघितल्यावरही मला 4-5 कविता सुचतात. बरोबर बरोबर. नाही, आणि इथला निसर्ग खूपच सुंदर आहे. आणि नाही तर इतरांनी दिलेलं वाचणं, इतरांनी लिहिलेलं वाचत राहणं. माझ्या घरात तर लायब्ररी, ग्रंथालय आहेच, ज्याच्यामधून मी मराठीतली माझ्याकडची पुस्तकं इथल्या सगळ्या लोकांना देत असते. पण मला स्वतःला तरी पण ब्रिग हाऊसच्या आमच्या रिचमंड पब्लिक लायब्ररीमध्ये जाऊन इतर वाटेल त्या लेखकांची पुस्तकं आणून वाचायला अतिशय आवडतं. फ्रँक ओकॉनरची पुस्तकं आवडीने वाचलेली आहेत. ॲलिस मनरोच्या कथा अप्रतिम आवडीने वाचते. कितीतरी लोकांच्या, अलेक्झांडर मॅकॉल स्मिथ याच्या स्कॉटिश पुस्तकांची मला फार आवड आहे. तऱ्हेच्या पुस्तकांची आवड आहे. ते चाललेलं असतं. मस्त मस्त. वाचाल तर वाचाल म्हणतात तसं आहे. खूप ज्यांचं चांगलं वाचन असतं त्यांचं लेखन पण खूप जास्त छान असतं असं म्हटलं जातं. आणि आपल्याला जगात आपल्याला सर्व जागी जाता येणं तर शक्य नाही ना. त्यामुळे ह्या सगळ्यांच्या पुस्तकामधून आपण त्या देशात जाऊन येऊ शकतो. बरोबर आहे. वाचायला आवडतात अतिशय. तर असंच जे तुम्ही अनेक लोकांचं वाचता, त्याच्यानुसार समजा जर तुम्हाला कुठल्याही 3 गेस्ट रायटर्सना तुम्हाला बोलवायचे तुमच्या घरी, तर तुम्हाला कोणाला बोलवायला आवडेल? जस्ट ऍज अ फन, म्हणजे की ज्यांना तुम्ही भेटला नाहीये परंतु आवडेल भेटायला. आवडेल भेटायला असे. वेल, सलमान रश्दीला भेटायला आवडलं असतं मला. सलमान रश्दीला बोलवून काहीतरी त्याच्याबरोबर गप्पा मारायला आवडेल मला. कुसुमाग्रजांना भेटण्याचा कधी मला योग आला नाही. त्यांनी मला माझ्या कविता वाचून कळवलं माझ्या कवितांच्या बद्दल, पण त्यांच्याशी पण भेट नाही होऊ शकली. त्यामुळे त्यांना एकदा बोलवायला आवडलं असतं. आणि खरं सांगू का, तुकारामाशी ही भेट झालीच नाही कधी जन्मात. इतक्या शतकांच्या मध्ये गॅप पडल्यामुळे. त्यामुळे तुकारामांनाही बोलवायला आवडलं असतं मला कधीतरी. त्यांना भाकऱ्या बिकऱ्या करून खायला घालायला आणि त्यावेळी त्यांचं बोलणं ऐकायला फार मजा आली असती. वा 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 वा. मला पण बोलवा मग, जर तुम्हाला न बोलवता आलं तर. जरूर जरूर. नाही, बरोबर आहे. खरं हे वेगवेगळे आहे. तुम्ही काय म्हणायचं ना, सलमान रश्दी, कुसुमाग्रज आणि तुकाराम, दे ऑल खूपच तेच. त्याच्यामुळे मस्ट बी रिअली इंटरेस्टिंग त्यांना तुमच्याशी गप्पा मारणे. हे फन क्वेश्चन आहे शेवटचा म्हणून, की
तुमची साहित्यिका म्हणून, लेखिका म्हणून ओळख आहेच. मला तुमच्या अनेक साऱ्या कलागुण माहितीये, म्हणून मला तुमच्याबद्दल खूप अप्रूप आहे. तुमच्या लिखाणावरचा तत्वज्ञानाचा आणि चांगल्या संस्कृत लँग्वेजचा जो प्रभाव आहे तो माझ्या खूप जवळचा आहे. त्याच्यामुळे मला जर सांगितलं की विद्युत मावशींचं तू वर्णन कर, तर मी म्हणजे अशी ह्याच्यामध्ये असेल की अरे काय सांगू मी त्यांच्याबद्दल आणि किती सांगू. तर हरुन्हरी, साधी, सरळ, सोपी आणि फन व्यक्ती असं म्हणून मी तुमच्याकडे बघते. आणि प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं. पण समजा तुम्हाला विचारलं मी की विद्युत मावशी तुम्ही तुमचं वर्णन 3 शब्दामध्ये जर सांगायचं म्हटलं तर तुम्ही काय सांगाल, असं आपण हा शेवटच्या प्रश्नावर, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही काही इंटरेस्टिंग सगळ्यांसाठी वाचून दाखवा आणि मग आपण थांबूया. स्वतःचं वर्णन स्वतः करायला सांगतेस, हा. मला ते फार कठीण जातं. पण थोडक्यात सांगायचं तर मी म्हणेन की मी आत्यंतिक आशावादी, आनंदी आणि थोड्याफार बाबतीत आग्रही आहे. 3 शब्दात. लाईक दॅट, रिअली लाईक दॅट. आणि ह्या सगळ्या शब्दांची सुरुवात आणि होत असल्यामुळे तू हे ऐकल्यानंतर तोंडाचा आ वाजलास तरी चालेल. अगदी मला तसंच झालं. पण मला मोर वाव झालं की ऍक्च्युअली आय अग्री टू दिस व्हॉट यू सेड. बरोबर ऐकलं. हा, अगदी अगदी. आणि फार लवकर निराश होत नाही. काय वाटेल ते समोर आलं ना तरी मी फार फार तर त्याच्यावरती विचार करत राहीन, पण निराश होत कधीच नाही. त्यामुळे मी आत्यंतिक आशावादी आहे. माझा कलिग जो होता एक, त्याच्याबरोबर नेहमीच ह्या बाबतीमध्ये आमचे वाद व्हायचे. तो म्हणायचे की नाही, पेसिमिस्टिकच असायला हवं माणसानी जगामध्ये. शहाणी माणसं पेसिमिस्टिक असतात. मी म्हणायची मी शहाणी नाहीये, मग केव्हाच मान्य केलंय. पण मी काही पेसिमिस्टिक नाहीये. आय एम ऑलवेज डाय हार्ड ऑप्टिमिस्ट. दॅट्स इट. आनंदी आहे. आनंदी हा माझा स्वभाव आहे. मला आनंद घ्यावासा वाटतो, द्यावासा वाटतो आणि मी कायम आनंदात असते. समाधानात तर नक्कीच असते. पण काही थोड्याफार बाबतीमध्ये मी आग्रही पण आहे. माझ्या मूल्यांच्या बाबतीमध्ये मला तडजोड मानवत नाही. तिथे मी कायम आग्रहीच आहे. मस्त. आणि हे खरोखर म्हणजे हे अतिशय तुम्हाला चपखल बसणारं वर्णन तुम्ही सांगितलं तुमचं स्वतःचं. मी म्हंटल ना, आपल्याला स्वतःचं मूल्यमापन जास्त चांगलं असतं, तसं आहे. बरोबर. लोकांना मी कशी वाटते हा लोकांचा प्रश्न. हा, नाही तोच म्हटलं ना की तयार असते. राईट, त्याला काय वाटतं ते. बरोबर. पण नाही, मला तुमचं आत्यंतिक आशावादी हे विशेषण खूप जास्त आवडलं आणि खरं तर सगळ्यांनीच राहायला पाहिजे. कारण देर आर सो मेनी थिंग्स हॅपनिंग अराउंड आणि गोष्टी होत असतात आणि निराशा हे अगदी सहज येऊ शकतं. परंतु त्याच्यातून बाहेर पडून दरवेळेला, कारण आय थिंक सगळ्यांचं जीवन आपलं आशेवरच आपण जगत असतो की देर इज ऑलवेज गोइंग टू बी बेटर टुमॉरो. हो, ती आपली आत्यंतिक गरजही असते. खरंय. माणसाच्या अंगी चांगुलपणा असतो हे विधान जर आपण केलं तर हे विधान खरं का खोटं हे कोण तपासणार. पण हे आपल्या जगण्याच्या बेसिक गोष्टींमधली एक गोष्ट आहे. दॅट इज अ प्रिसपोजिशन. कारण जगभर जरी आत्ता दिसतंय तसं कोण नको त्या गोष्टी करून इतर 4 माणसांच्या घरांवरती चढाई करून युक्रेनवरती जे चाललेलं आहे रशियाचा, त्या सगळ्याबद्दल मला इतका तिटकारा आहे, इतक्या वाईट वाटतं. आणि तरी देखील आपल्याला आशा जर आपण सोडली तर आपल्या हातात काहीच राहत नाही. तेव्हा कुठेतरी माणसांच्या अंगातला चांगुलपणा वरती यायलाच पाहिजे. ही आपली कायमची धारणा असली पाहिजे, नाही का? नाहीतर आपण जगणार कसे? खरंय. अगदी बरोबर, अगदी बरोबर. तेच. तर ह्या अत्यंत आशावादी अशा नोटवर, आणि की हा कार्यक्रम जरी आपण आता संपत असलो, विद्युत लहरी हा गप्पांचा कार्यक्रम, तरी मी अशी आशा करते की हा कार्यक्रम सगळ्यांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचेल, सगळ्यांना आवडेल आणि आपल्याला असंच काहीतरी चांगलं करण्याची पुन्हा एकदा संधी मिळेल अशी आशा करून मी माझ्यातर्फे आजचं बोलणं थांबवते आणि सगळ्यांचे खूप धन्यवाद मानते. आणि शेवटी आपण तुम्ही काही आज तुमच्या मनात आहे ते छान वाचन करून आपण तिथे थांबवूया. बर, मग आतापर्यंत आपण ह्या तुझ्या मालिकेमधून कविता, एक अलीकडची जी कविता आहे माझी, ती काही वाचून दाखवलेली नाहीये मी, आणि ती म्हणजे स्थलांतरितांचा फटका. ओके. तू ऐकलेली नाहीये. फटका स्थलांतरितांचा ह्या नावाने ती कविता लिहिली होती आणि ती 2007 मध्ये, म्हणजे अजून काही अगदी काही अलीकडची नाहीये,
पण ती प्रकाशित झाली होती 2008 मध्ये, नंतर एकतामध्येही प्रकाशित झाली होती त्याच सुमाराला. फटका हा जो काव्यप्रकार आहे ना, तो मी त्यावेळी शिकवत होते. समस्यापूर्तीच्या स्पर्धेमधून एकताच्या मी फटका ह्या काव्यप्रकाराबद्दल लिहित होते आणि सांगत होते. तर त्यामुळे हा फटका त्यावेळेला लिहून झाला आणि त्याच्यानंतर बऱ्याच लोकांना तो आवडला. आणि अलीकडे संकेत जोशी ह्या सियाटलच्या चांगल्या गायकाने तो गायलेलाही आहे. पण मी सरळ सरळ वाचून दाखवणार आहे नुसता. हरकत नाही. 3 मोठी कडवी त्याची असतात आणि तो आपल्याला बिकट वाट वहिवाट नसावी वगैरे आहे माहिती. एक फटका त्याच चालीवरती तो आहे, पण तो स्थलांतरितांचा आहे. हा. खुले जाहले विश्व फिराया, खुले जाहले विश्व फिराया, लगाम नशिवा घालू नको, हातावरच्या रेषा पाहत उगा रिकामा बसू नको. उद्योगाच्या घरी चाकरी करी रमा, हे विसरू नको. उद्योगाच्या घरी चाकरी करी रमा, हे विसरू नको. सरस्वतीचा पदर पकडून जग जिंकाया डरू नको. गोऱ्यां पुढती लाजू नको, अन काळ्या नाके मुरडू नको. गोऱ्यां पुढती लाजू नको, अन काळ्या नाके मुरडू नको. चोखा मेळा आठव, वरच्या रंगाला तू फुलू नको. जाशील तिथली पाळ रीत तू, जाशील तिथली रीत पाळ तू, परी स्वतःला हरवू नको. परक्या भाषा शिक, परक्या भाषा शिक शिकव, परी माय मराठी सोडू नको. सत्ते पुढती नमू नको, दुबळ्यांवरती चिडू नको. सत्ते पुढती नमू नको, दुबळ्यांवरती चिडू नको. बुडत्याला आधार देई तू, स्वतः कधीही बुडू नको. वारा वाऱ्यांवरती फिरता, दोर हातचा सुटू नये. पतंग होऊनी उंच भरारी, घेता मांजा तुटू नये. सामन मासा, सामन मासा मरणा आधी जन्म नदीला परत फिरे. उडून जाती देशांतरिते, पक्षी परतती घराकडे. मुकी पाखरे संथा देती, धडा गिरव तू स्वत्वाचा. मुकी पाखरे संथा देती, धडा गिरव तू स्वत्वाचा. मनी अस्मिता जागी राहो, मान मिळे मग विश्वाचा. मनी अस्मिता जागी राहो, मान मिळे मग विश्वाचा. परदेशाला करी आपुला, परदेशाला करी आपुला, मात्र धरेला झिजवू नको. स्वार्थासाठी डोळे झाकुनी पर्यावरणा मळवू नको. मुजोर सवयी लावू नको, उपयोगाविण टाकू नको. फुला फळांनी बहरून बागा, ठेव वारसा भार नको. फुला फळांनी बहरुनी बागा, ठेव वारसा भार नको. शेवटचं कडवं. पूर्वज अपुले सदैव गेले, पूर्वज अपुले सदैव गेले. देशोदेशी कितीतरी, शस्त्रा वाचुनी संस्कृती नेली, त्यांनी अपुली घरोघरी. जाशील तेथे होऊनी घरचा, छाप उमटवी विद्येची. जाशील तेथे होऊनी घरचा, छाप उमटवी विद्येची. सेवाभावी कामे करुनी, राख अंतरे सुजनांची. उदार दृष्टी सदैव बाळग, उदार दृष्टी सदैव बाळग. शक्ती ओळख दुबळ्यांची. वसुंधरा तर अंगण आपुले, वसुंधरा तर अंगण आपुले. जात मानवी सगळ्यांची, जात मानवी सगळ्यांची. देवाघरचे आपण सगळे, देवाघरचे आपण सगळे, स्थलांतरित होऊन येतो. घरी परतण्यापूर्वी धरतीवरती स्वर्ग करुनी जातो. खऱ्या घराला विसरू नको, खऱ्या घराला विसरू नको. अनिकेताला हरवू नको. अंधारामध्ये दिवा होई तू, अंधारामध्ये दिवा होई तू. वादळातही विझू नको, वादळातही विझू नको. खूप छान, खूपच मस्त. इतकं तुम्ही सुंदर म्हटल्यानंतर आय थिंक दिस इज द परफेक्ट वे टू इन अ वे रॅप अप अवर
विद्युत लहरीचा हा पूर्ण जी सिरीज होती ती आपण रॅप अप करतोय. आणि हा आपल्या काय म्हणतात ना मराठी साहित्यिक गप्पांमधली ही एक छोटीशी पणती आहे असं समजू आपण, की भरपूर गोष्टी होत असतात इकडे जगात. पुष्कळ लोक भरपूर टॅलेंटेड आहेत आणि विविध गोष्टी करत असतात. तर हा आपण आपल्यातर्फे लावलेला छोटासा दिवा आहे असं समजू. आणि तेच असा छोटासा हा दिवा, आशेची ही पणती अशी तेवत राहील आणि आपल्याला परत परत भेटण्याचे अनेक संधी मिळत राहील. या ह्याच्यावर आजचा भाग आपण इथे संपवूया. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार.